हाय हॅलो आणि नमस्कार. तुम्हाला शिकायची आहे का ही अशी मेहंदी का? चला मी तुम्हाला शिकवते ही मेहंदी कशी काढायची. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर झालं असं की खूप दिवसापासून काही कारणास्तव माझी प्रॅक्टिसच झाली नव्हती हातावर मेहंदी काढायची. तर मी आज मम्मीला तुला काही काम नसेल तर तुझा हात मला देते का, मला आज मेहंदी काढायची आणि माझा एक व्हिडिओ पण शूट होईल आणि तुझ्या हातावर खूप दिवस झाले मेहंदी पण नाही काढत. तर मम्मी बोलली ठीक आहे चल, मला पण काही काम नाही, आज दुपारची वेळ आहे काढायची तर तू काढ मेहंदी, पण मला अर्ध्या तासामध्ये मला फ्री करून दे. मी म्हटलीच ना ठीक आहे चालेल मग चल. मला आज प्रॅक्टिस करायची होती म्हणून मी मेहंदी सकाळीच भिजत घातली होती. मग काय कोण बनवून घेत आणि मेहंदी काढायला सुरुवात केली. आता मी स्टार्टअप केला होता लोटसचा. मोस्टली ब्राईड रिकमेंडेड करतात की आम्हाला लोटसचा स्टार्टअप हवा आहे, कारण लोटसचा स्टार्टअप हा रॉयल पण दिसतो आणि त्याचा स्टेन पण खूप छान आहे आणि मला पर्सनली लोटसचा पॅटर्न खूप आवडतो. लोटस काढून झाल्यानंतर शेडिंग करून घ्यायचंय. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय आपण जो लोटसचा स्टार्टअप घेतलाय तो हायलाइट होणं खूप महत्त्वाचं आहे. तर हा स्टार्टअप हायलाइट होण्यासाठी आपल्याला त्याची आउटर डार्क करावी लागेल. लोटसची आउटर डार्क करताना किंवा ह्या डिझाईनची आउटर डार्क करताना मेहंदी ही डिझाईनच्या आत नाही आली पाहिजे. म्हणजे कधी कधी काय होतं, मेहंदी पातळ होते. तुम्ही एखादी डिझाईन घेतली तर मेहंदी त्यांच्या आत पसरते, त्याच्यामुळे सगळं वर्क तुमचं मेसी होऊन जातं. त्यासाठी हा तुमचा कोन प्रॉपर बनला पाहिजे. मेहंदी पातळ झाली तरी प्रॉब्लेम करणार, मेहंदी घट्ट झाली तरीही प्रॉब्लेम करणार. त्यासाठी तुमच्या मेहंदीच्या पेस्टची कन्सिस्टन्सी प्रॉपर पाहिजे. मेहंदीचे कोन कसे बनवायचे, मेहंदीची पेस्ट कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ मी ह्याच्या आधी अपलोड केलेला आहे. ज्यांना कोन बनवण्यामध्ये काही डाऊट्स असतील, पेस्ट बनवण्यामध्ये काही डाऊट्स असतील, त्यांनी तो व्हिडिओ जाऊन नक्की पहा. चला आता स्टार्टअप तर काढून झालाच आहे आपला. स्टार्टअप काढून झाल्यानंतर नेक्स्ट बॉर्डर काढून घेतले. एक वेल काढून घ्यायचे. इथे वेल काढताना प्रेशरवर कंट्रोल द्यायचा आहे प्रॉपर. साईडला 3 लाईन्सचा सेट काढून घेतला. थोडा गॅप सोडलाय मी कारण मला आतमध्ये थोडं काम करायचं आहे. त्यानंतर फ्रिल्स काढून घेतल्यात. फ्रिल्स काढताना फ्रिल्स नाजूक काढायचे. आपण ज्या फ्रिल्स घेतो फ्रिल्स ह्या प्रॉपर यू शेपमध्ये आल्या पाहिजे. फ्रिल्स ह्या गोल कधीच नसतात. फ्रिल्स काढून झाल्यानंतर आपल्याला चेक्स घ्यायचे. चेक्सचे पॅटर्न्स खूप सारे आहेत, पण त्यातले मी आत्ता बेसिकमध्ये स्मॉल साईजचे चेक्स घेतलेत. मंडाला म्हटल्यावर सर्कल तर येणारच. मंडालामध्ये तुम्ही सर्कल घेऊ शकता. मंडाला म्हणजे फक्त सर्कलमध्ये मेहंदी काढणं म्हणजे मंडाला असं काही नसतं. मंडालामध्ये तुम्ही सर्कल घेऊ शकता, स्क्वेअर घेऊ शकता. मंडाला मेहंदी ही खूप जुन्या काळापासून काढली जाते. ज्या काळामध्ये मेहंदीचे कोनसुद्धा नव्हते त्या काळात बाया मेहंदीची पानं वाटून मेहंदी काढायचे सणासुदीला. आता तर जग खूप पुढे गेलंय. पहिलं फक्त लग्नातच मेहंदी काढायची, आता प्रत्येक सणाला सगळ्या महिला मेहंदी काढतात. कोणताच सण असं नाही की ज्याला मेहंदी काढत नाही. तो साखरपुडा असो, लग्न असो, ईद असो, करवा चौथ असो, तीज असो किंवा वटपौर्णिमा असो. ह्या मंडलामध्ये मी एलिफंट घेतलाय. तुम्ही इथे बेबी एलिफंट घेऊ शकता. माझा सर्कल मी थोडा मोठा घेतलाय, एलिफंट सुद्धा मोठा घेतलाय. जर सर्कल लहान घेतला असता तर मग मी सुद्धा बेबी एलिफंट घेत. हा एका छोट्या सर्कलमध्ये एलिफंट, त्याच्यामुळे आपण त्याला जास्त ज्वेलरी नाही दाखवू शकत. जर जास्त हेवी करायला गेलो, त्याला ज्वेलरी वगैरे दाखवत बसलो तर ते सगळं मेसी होऊन जाणार आहे, कारण आपल्याला साईडचा जो पार्ट आहे एलिफंटचा तो डार्क करायचा आहे. एलिफंट ऐवजी तुम्ही आतमध्ये डिझाईन सुद्धा घेऊ शकता. लोटस आता घेतलेत आपण स्टार्टवर, त्याच्यामुळे लोटस नाही घ्यायचे हो, पण तुम्ही त्याच्याऐवजी फ्लावर्सचे पॅटर्न्स घेऊ शकता. मंडला मेहंदी ही अशी डिझाईन आहे जी लवकर होते आणि आकर्षित दिसते. मी एलिफंटच्या साईडचा पार्ट डार्क करून घेते. तुम्ही आतल्या सर्कलमध्ये कोणतीही डिझाईन घेतली, मी जसं सांगितलं तुम्हाला की तुम्ही फ्लावरचा पॅटर्न घेऊ शकता. जरी फ्लावरचा पॅटर्न घेतला तरी पण तुम्हाला फ्लावरच्या बाहेरची बाजू डार्क करायची आहे. जसं सेम आपण एलिफंटची केले, आतमध्ये मी डिस्टर्ब नाही केलं.
त्यानंतर मी लोटस काढून घेतलं आहे सर्कलच्या वरच्या साईडला. त्यानंतर लोटसच्या दोन्ही साईडने मी 6 शेपची डिझाईन काढून घेतले. सेम डिझाईन आपल्याला अपोजिट साईडला काढून घ्यायचे आणि सेम तशीच उजवीकडे आणि डावीकडे म्हणजे चारही साईडला आपण सेम डिझाईन काढून घेतले. त्यानंतर त्याचे आउटर डार्क करून घ्यायचे जशी आपण स्टार्टअपच्या लोटसची केली सेम तशीच. चला, माझी मेहंदी कंप्लीट होत आली. तुमची कुठपर्यंत आले? तुम्ही पण माझ्यासोबत काढताय ना मग मेहंदी काढताना काही डाऊट्स आले? काय जमलं काय नाही जमलं मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला माझा नेक्स्ट व्हिडिओ कशा रिलेटेड पाहायला आवडेल हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.